तर काल मी इडलीचं पीठ भिजत घालत होते आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, हवा पण थोडी थंड असते, त्यामुळं मी त्याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकले होते थोडेसे. त्यामुळे ते पीठ खूप छान फर्मेंट झालं होतं. तर तुम्ही पोहे किंवा भातसुद्धा थोडंसं शिजलेला भात जरी टाकला ना तरी पण ते छान फर्मेंट होतं. पण मी मेथीचे दाणेच टाकते. तर त्यानंतर इकडे मी बटाट्याची भाजी बनवून घेतली होती आणि चटणी वगैरे सगळं बनवून घेतलं. त्याची काही रेसिपी दाखवत बसत नाही, चटणीची एकदा दाखवलेली आहे, शॉर्ट्समध्ये टाकली होती. तर काही जणांना आप्पे आवडतात घरात आणि काही जणांना डोसे आवडतात. इडली जास्त कोणी खात नाही घरी, त्यामुळे मी इकडे आप्पे बनवले एकीकडं. नवीनच तवा घेतला होता नॉनस्टिक, तर त्याचं ते लेबल जे होतं ते काढून घेतलं, गरम केलं तव्याला थोडंसं. त्यानंतर ते थोडंसं हलकंसं निघायला चालू होतं, तेव्हा मग ते ओढून काढायचं, इझिली निघतं, त्याला घासत वगैरे बसायचं नाही. सो मी तसं त्या पद्धतीनेच काढते. तर ते काढून घेतल्यानंतर धुवून घेतलं स्वच्छ तवा आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये डोसे बनवले. तर खूप छान डोसे बनले होते. हा तवा माझ्या सासऱ्यांनी कॅन्टीनवरून आणला आहे, पण मला कास्ट आयरनचा तवा घ्यायचा आहे, जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. पण हा पण खूप छान आहे. तरीसुद्धा मी म्हटलं की नाही, मला तो ट्राय करायचा आहे. तर बघू घ्यायला आता कधी जमते. आणि ह्याच्यामध्ये पण खूप छान मस्त बनलेत. तर चला, तर हा होता आजचा मिनी व्लॉग. भेटूया आपण पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.